राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, यासाठी मराठी लोकांना मजबूत करू, माझा मराठी महाराष्ट्राला मजबूत करू. आणि आम्ही दोघे, उद्धव ठाकरेंनी म्हणाले की आम्ही दोघं एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी, एकत्र येण्यासाठी, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मुंबई महाराष्ट्रामध्ये काही दिवस झाले UP, बिहारी, राजस्थानी अशा हिंदी बोलणाऱ्या लोकांना मराठी येत नाही म्हणून त्यांना मारहाण करण्यात येत आहे. राज ठाकरेच्या लोकांनी मराठी बोला, नाहीतर त्यांच्या कानाखाली वाजवा, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी स्पष्ट त्याच्या भाषणामध्ये सांगितलं आहे की ज्याला मराठी येत नाही त्याचे व्हिडिओ नका बनवू, त्यांना व्हायरल नका करा, त्यांच्या कानाखाली वाजवा, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. बाहेर राज्यामधून येऊन जे लोक मुंबई महाराष्ट्रामध्ये राहत आहेत त्यांना 20-25 वर्षे झाली, त्यांची पिढ्यानपिढ्या मुंबईमध्ये पूर्ण खंपली, तरीसुद्धा त्या लोकांना मराठी येत नाही, मराठी कळत नाही. अशा लोकांचं करायचं काय? आणि महाराष्ट्र, मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्र मराठी बोलतो आणि 100%मधून 3-4% लोक हिंदी बोलणारे आहेत, पण त्यांना हिंदीशिवाय मात्र दुसरी भाषा कोणती जमत नाही. त्यांना मराठी बोलायला सांगितलं की त्यांना राग येतो. ते म्हणतात मराठी कोणची, मुझे नहीं आती मराठी. तर ह्याच कारणावरून मराठी माणसांना संताप येऊन संतापाला आणि अशा उत्तर भारतीय, राजस्थानी यांच्या कानाखाली वाजवली. त्यांच्यामुळे एका मिठाईवाल्याच्या दुकानाला मीरा रोडमध्ये मराठी येत नाही म्हणून त्याच्या कानाखाली वाजवली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर मात्र दुसऱ्या दिवशी 4 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणारे मारवाडी लोकांनी मोर्चा काढला. 4 जुलैला मारवाडी लोकांचा मोर्चा निघाला आणि 5 जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले या मराठी मुद्द्यासाठी. आणि हजाराच्या संख्येमध्ये, लाखोच्या संख्येमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेचे भाषण ऐकायला मराठी लोक आलेत. तुमच्या मनात काय भावना आहे की ह्या लोकांनी, उत्तर भारतीय, UP, राजस्थानी ह्या लोकांनी बाहेर राज्यावरून आले, महाराष्ट्रामध्ये कामधंदे करत आहेत, लाखो रुपये कमवत आहेत, करोडो रुपये कमवत आहेत, ह्या लोकांनी यांना मराठी शिकायला पाहिजे का? यांनी महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा सन्मान केला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.